वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरु मौली गोंदवलेकर महाराजांना वंदन करते. आणि आपण सर्वजण गणेश रूपच आहात, तर आपणा सर्वांना जगदीश मूर्ती आहात, तर आपणा सर्वांना देखील वंदन करते आणि समर्थांच्या मनाच्या पहिल्या श्लोकाने सुरुवात करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमु शारदा मूळ चत्वारवाचा, गमु पंथ अनंत या राघवाचा. गण म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे अधिश ईश्वर. आपल्या इंद्रियांचं जो नियमन करतो, आपल्या इंद्रियांचं जो चलन वलन करतो, असा तो ईश मूळ पुरुष गणेश. तर गणेश ही बुद्धीची देवता आहे. आपल्या आत्म्याजवळ जर सर्वात अधिक जवळ कोण असेल तर ती बुद्धी असते आणि त्या बुद्धीला सूक्ष्म करण्याचं काम गणेश करतो. गणेश स्तवनाने वाणी पवित्र होते, अंतःकरण शुद्ध होतं आणि आकलन क्षमता वाढते. गणेश देवता ही मंगलकारी आहे, स्फूर्ती देणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, विघ्न निवारण करणारी आहे, आनंदकारी आहे, कल्याणकारी आहे आणि शांतिकारी आहे. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. अनेक अज्ञान भ्रम भ्रांती आहेत आपले, ते सर्व दूर करणारी आहे. आणि म्हणूनच सर्व संतांनी गणेशाला प्रथम वंदन केलेलं आहे. समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये ज्यावेळी गणेश स्तवन केलं, त्यावेळी समर्थांनी जो गणेश वर्णन केलेला आहे ना, तो लावण्य रूपी गणेश आहे, सगुण रूपी गणेश आहे. आणि मग हा गणेश, हा जो गणपती आहे तो गुणपती पण आहे आणि तो त्याच्या सगुण रूपामधून आपल्याला काही ना काही संदेश देत आहे. त्याने जे हातामध्ये जी वस्तू ज्या आहेत, धरलेल्या आहेत किंवा आपल्यासाठी संदेश म्हणून केलेले आहेत, ठेवलेले आहेत, तर त्या आपल्याला काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. तर गणेशाचे प्रथम डोळे. तर गणेशाचे डोळे कसे आहेत, तर ते सूक्ष्म आहेत आणि ही सूक्ष्म दृष्टी आपल्याला पण लाभली पाहिजे. आणि लहानपणापासूनच ज्या वयापासून आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते, उत्तम उत्तम पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, ग्रंथ आपण वाचले पाहिजेत, आध्यात्मिक ग्रंथ आपण अभ्यासले पाहिजेत. ग्रंथ काय करतात, तर ग्रंथ आपल्याला दिशा दाखवतात, आयुष्याच्या अंधकाराला उंबरठ्यावरच थोपवतात आणि म्हणूनच उत्तम उत्तम साहित्य वाचनात आलंच पाहिजे. त्याने आपली दृष्टी सूक्ष्म होते. आणि हे करता करता जसं आपण पुढे जात जातो तसं डोळे उघडे ठेवून चालणं ही समर्थानं अभिप्रेत आहे इथे. तर डोळे उघडे ठेवून चालायचं म्हणजे काय करायचं, तर समाजामध्ये आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि विवेकपूर्ण आचरण येथे समर्थांना अपेक्षित आहे. आणि असं करता करता प्रपंचात मध्ये सुद्धा सावधानता आणि परमार्थामध्ये सुद्धा अतिशय सावधानता आवश्यक आहे असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्था घ्यावे विवेका. प्रपंच नेटका झाला तरच परमार्थ साधणार आहे, अन्यथा नाही. समर्थ अतिशय स्पष्ट बोलतात. आता नेमका म्हणजे काय, तर नेमस्तपणे नेटकेपणाने प्रपंच करायचा आहे, असेच हे डोळे आपल्याला संदेश देतात. आता कान, गणपतीचे कान कसे आहेत, तर मोठे आहेत. आपल्या सर्वांचं मागणं गणपती त्या कानांनी ऐकत असतो. सुपासारखे कान आहेत गणपतीचे. आता सूप काय करतं, तर पाखडण्याचं काम करतं. अगदी छोटे छोटे खडे कुचर असतात, ते धान्यातले ते आपण बाजूला काढतो आणि चांगलं धान्य डब्यामध्ये भरून ठेवतो. तसं उत्तम उत्तम गोष्टींचं श्रवण आपण केलं पाहिजे असं समर्थ सांगतात. श्रवणासारखा नाही स्वार्थ, श्रवण नाही परमार्थ. त्यामुळे उत्तम श्रवण केलं पाहिजे. दिवसातून आपण 4 वेळा अन्न खातो, तसं 4 वेळा उत्तम गोष्टींचं श्रवण करावं असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजेच तो गणेश आपल्याला त्याच्या कानांद्वारे संदेश देतो. आणि हे सर्व ऐकताना सुद्धा समर्थ पुन्हा असं सांगतात की हे अवघेच ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. आणि हेच ते कानांचं महत्व आहे. त्याच्यानंतर आहे सोंड. गणपतीची सोंड कशी आहे, तर ती लांब आहे. आता त्या सोंडेद्वारे आपल्याला गणपती काय संदेश देतो,
तर दूरदर्शीपणा, वृत्तीचा व्यापकपणा आपल्याला वाढवायचा आहे. आता इथे काय करायचं आहे? मग तर इथे संघटन फार महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की मी सर्व एकटा करीन किंवा होईल माझ्याच्याने, मी करेन किंवा मी तर तसं नाही होत. सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एका बोटाने आपण कागदाचा एक गोळा उचलू म्हटलं ना तरी ते शक्य नाही, किंवा एका बोटाने जेवू किंवा घास घेऊ म्हटलं ना तरी ते शक्य नाही. तर येथे संघटन फार महत्वाचं आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण घेऊनच त्या ईश्वराने आपल्याला इथे पाठवलेलं आहे. तर प्रत्येकामधला गुण हेरून त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे आपल्याला. अथर्व शीर्षामधलं सहनावतु सहनौ भुनक्तु काय सांगतं? सर्वांसाठी सर्वांबरोबर सर्वांसह, हे तोंड आपल्याला संदेश देते. याच्यानंतर पोट लंबोदर आहे, तो उदर त्याचं मोठं आहे. आपल्या सर्वांचे अपराध तो पोटात घालतो आणि तसंच आपणही इतरांचे अपराध पोटात घालायचे. किती क्षुल्लक कारणावरून आपण अनेक वर्ष रात धरून बसतो. तर आपल्याला हे गणपती शिकवतोय त्याच्या मोठ्या उदरावरून. आणि माऊलींना बघा, माऊलींना किती त्रास झाला, पण माऊलींना कधी कोणी परक नाही वाटलं. गजानन महाराज सुद्धा आपल्या अध्यायात सांगतात, जो क्षमा मागण्यास आला क्षमा केलीच पाहिजे त्याला. रामाला 14 वर्ष वनवास कैकई मातेमुळे झाला, पण रामराया नाही रागवले कैकई मातेवर. मंथरेवर सुद्धा रामराया नाही रागवले. तर आपल्या सर्वांमध्ये सुद्धा या क्षमता असतात, फक्त आपण आपल्या संकुचितपणामुळे त्या विकसित नाही करत. आणि त्या विकसित कराव्या याच्यासाठीच ते लंबोदर आहे. गणपती चपळतेने नृत्य करतो आहे. आता इथे नृत्य करतोय बरं का, आणि चपळतेने दोन गोष्टी आहेत. नृत्य आपण कधी करतो? ज्यावेळी आपण खूप आनंदात असतो त्यावेळेस नृत्य करतो. तो आनंद रूप आहे. मग तो काय सांगतो की तू खेळायचा प्रपंचमान तुझा आणि तो तू आनंदाने कर. आपल्या वाट्याला जे काही कर्म आलंय, जे विहित कर्म आलंय ते तू आनंदाने कर, असंच तो सांगतोय. दुसरं की तो चपळतेने नृत्य करतोय. आता ही चपळता अंगी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. व्यायाम हा केलाच पाहिजे. समर्थ बलोपासनेचे महत्व सांगतात. 205 मनाचे श्लोक म्हणत समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते. आपल्याला 1200 सूर्यनमस्कार शक्य नाही, पण आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे जर आपण समर्थांचं स्मरण करू, जरी 5 सूर्यनमस्कार जरी रोज घातले ना तरी समर्थ आपल्याला निसंशय पुढे नेतील. कारण समर्थांचं सांगणं हो, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. शरीर सुदृढ तर मन सुदृढ, आणि शरीर आनंदी तर मन आनंदी. त्यामुळे चपळता ही आपल्या अंगी यायची. त्यामुळे आपण व्यायामाला महत्त्व दिलंच पाहिजे, योगासनांना महत्त्व दिलंच पाहिजे. आणि योगासन करता करता योग या गोष्टीचा एक चांगला अर्थ सुद्धा आपल्या लक्षात येतो की योग म्हणजे मनाचा समतोल साधणे. योग म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल जाऊ न देणे. आणि हे आपल्याला सांगण्यासाठी तो चपळतेने नृत्य करतोय. ती चपळता आपण आपल्या अंगी धारण करायची आहे. त्याच्यानंतर गणपती आहे तो 14 विद्यांचा आणि 64 कलांचा अधिपती आहे. 4 वेद, 6 वेदांग, 4 शास्त्र. आपल्याला इथे बिलकुल शास्त्राकडे वळायचंच नाहीये. तो 64 कलांचा अधिपती आहे. गायन कला, वाचन कला, नृत्य कला, अनेक कला आहेत. या माझ्याकडे ज्या कला आहेत त्या तुझ्याकडे सुद्धा आहेत आणि त्या कलांचा तू आस्वाद घे, असं तो सांगतोय. आणि या कलेची निर्मिती काय किंवा अनेक कलाकारांची निर्मिती काय ही त्याचीच आहे. आणि याच्यामुळेच तर असे महान कलाकार घडतात आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तर तू कलांचा आनंद घे, असं गणपती सांगतात. त्याच्यानंतर तो त्याच्या पोटावर नाग किंवा साप डोलताना आपण पाहतो. तर हा नाग किंवा साप हे काय आहे? तर हे विषयांचं प्रतीक आहे. विषय आपल्याला दंश करतात. आपण विषय उपभोगायचेच आहेत, त्याने आपल्याला सर्व सुख दिली आहेत ती आपण उपभोगायचीच आहेत. पण आपल्याला असं वाटतं की नशा आणणारे जे पदार्थ असतात त्यांचंच व्यसन असतं की काय? तर असं नाही. आपल्याला विषयांचं व्यसन असतं, सतत मोबाईल बघण्याचं व्यसन असतं,
असतं, ती खाण्याचं व्यसन असतं, टीव्ही मालिका पाहण्याचं व्यसन असतं, अनेक विषय. ती विश्वमोहिनी शारदा माऊली आहे ना, ती तिचं काम अतिशय व्यवस्थित करते. अनेक मोहाचे दरवाजे तिने आपल्यासाठी उघडून ठेवले आहेत. कोणता मोहाचा दरवाजा कधी बंद करायचा, तो किती वेळ उघडा ठेवायचा, आणि आता मात्र त्याला बंद करायचं, हे सर्व आपण करायचं आहे. आणि याच्यासाठीच तो नाग आपल्याला संदेश देतो आहे. गणपती वक्रतुंड आहे. वक्र म्हणजे वाकडा आणि तुंड म्हणजे शासन, वाकड्या लोकांना शासन करणारा असा हा वक्रतुंड आहे. मग आपल्याला शासन होऊ नये म्हणून आपण न्यायाने, नीतीने, धर्माने वागायचं आहे. आता नीतीने, न्यायाने, धर्माने तर आपण वागतोच किंवा मग आता इथे सलोकता मुक्ती आहे ना, ती आपण प्रत्यक्ष जगायची आहे. तर आता सलोकता म्हणजे काय, तर ज्या सृष्टीमध्ये मी जगतो आहे ती सृष्टी त्या ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि या चराचरावर त्याची सत्ता आहे आणि त्या सृष्टीचा मी एक घटक आहे. आता मी एक घटक आहे, तर या सृष्टीचं संवर्धन करण्याचं, या निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम आपलंच आहे. श्वासा इतके त्याचे मोल, जल हे अनमोल. झाडं जगवायची आहेत, झाडं वाचवायची आहेत. झाडं काय करतात, तर झाडं ऑक्सिजन देतात. एक ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी आपण हजारो रुपये आता 2 वर्षात भरले. हे त्याने आपल्याला केलेलं शासनच आहे ना. वेगळं शासन म्हणजे काय, त्याच्यासाठी काही कुठे जायला नको किंवा काही गुन्हा करायला नको. आणि हे शासन आपल्या सगळ्यांनाच झालं. 2 वर्ष त्याने सगळ्यांना कोंडून ठेवलं घरामध्ये. आणि त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे आपण की आपल्याला सुद्धा या सृष्टीसाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे. पर्यावरणाची जोपासना हीच ईश्वराची उपासना, सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना. आता गणपतीच्या हातामध्ये परशु आहे. परशु हे अस्त्र, एका हातामध्ये परशु आहे, एका हातामध्ये अंकुश आहे. काही वेळेला गणपतीच्या हातामध्ये कमळही दिसतं. तर हा परशु आहे, अस्त्र आहे. हे आपण शब्दांचं शस्त्र बनवतो, शब्दांचं शस्त्र न बनवता शब्दांचं शास्त्र बनवता आलं पाहिजे. शब्द काय आहे, शब्द हे बीज आहे, शब्द हे ओंकाराचंच रूप आहे ना. तर धीटपणा सुद्धा पाहिजे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये. विरमितपणा नाही चालणार. जिथे आवश्यक आहे तिथे धीटपणा सुद्धा हवाच. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, असा छोटा बाळ जेव्हा धीटपणे सांगतो ना, तेव्हाच तो पुढे लोकमान्य होतो आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य जन्म घेते. त्यामुळे हा परशु आपल्याला हे सांगतोय. अंकुश आहे त्याच्या हातात. दुसरा अंकुश म्हणजे काय, तर संयम. संयम पाहिजे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये. आपल्याला हल्ली संयमच नसतो. इन्स्टंट सगळं पाहिजे असतं किंवा एकदम बोलता बोलता आपण हायपर होतो. थोडासा संयम. इंद्रियांवर काबू ठेवण्यासाठी गणेशस्तवन करावं आणि गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच तो संयम देतो. काही वेळा गणपतीच्या हातामध्ये कमळ असतं, फूल येते. फुलाचा गुणधर्म काय, तर फुलण्याचा. तसं गणपती सांगतो की तू फूल, मी तुला सर्व दिलेलं आहे, तू चहूबाजूनी जीवनाचा आनंद घे आणि तू फूल. फुलांमध्ये बघा अशी कुबट आपल्यासारखी अशी ना स्पर्धा नसते, निकोप वाढतात ते. चमेलीचा गजरा मायला म्हणून सदाफुली फुलायची राहत नाही ना. आणि आपण मात्र आपण स्पर्धा करतो. स्पर्धा करावी तर ती आपली आपल्याशीच. आपण कुठे आहोत, स्वतःलाच डेव्हलप करत जायचं आणि बघायचं आणि याच्यासाठी रोज आत्मपरीक्षण करायचं. असंही ते फूल सांगताय आपल्याला की रोज रात्री आत्मपरीक्षण, मी कुठे चुकलो का, माझं काय चुकलं, मला कुठे प्रगती करायची. आणि असं करता करता प्रत्येक जीवनाचा आस्वाद घेताना त्या गणेशाला आठवायचंय आपण. खाता जरिता सुखी होता, चालता बोलता धंदा करता उत्कट भाग्यश्री भोगता, नाम विसरोची नाही, त्याला विसरायचं नाही. प्रत्येक क्षणी त्याला आठवायचं आहे. हेच तो आपल्याला निराळ्या याच्यातनं संदेश देतो. मोदक आहे त्याच्या हातात. मोद म्हणजे आनंद. आनंद रूपी अशी ती देवता आहे. आणि मग खरा आनंद जो काही आहे ना, स्वस्वरूपाचा आनंद, तो तू मिळव. माझं स्मरण कर, माझी भक्ती कर, माझं नाम घे आणि त्या स्वस्वरूपाकडे तुझा प्रसाद म्हणजे प्रवास होऊ दे, असंच तो सांगतोय. आणि उजवा हात आहे त्याचा आशीर्वचनाचा.
आपण रांगोळी काढताना लिहितो श्री गजानन प्रसन्न, श्रीराम म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतो, श्री शंकर म्हणतो. काय आहे हे श्री? तर यश, कीर्ती, प्रताप, महिमा, चैतन्य, आनंद. आणि आपल्यालाच पुढे काहीतरी आदर्श राहावा म्हणून त्या ब्रह्मचैतन्याने असे रामकृष्णांचे अवतार घेतले. काय आहे हे श्री? तर यश, संपत्ती, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान. ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत आणि अनेक आपल्याला गुरु भेटतात. त्यांच्याकडनं ज्ञान घेत 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 आपण खरं ज्ञान म्हणजे एकच की भगवंत एकच शाश्वत सत्य आहे हे ज्ञान, आणि या ज्ञानाकडे आपला प्रवास व्हायला पाहिजे असं त्याला वाटतं. आणि म्हणूनच तो, आणि मी तुला सगळं देणार आहे, तो सांगतोच आहे, यश, कीर्ती, प्रताप, महिमा सगळं मी तुला देणार आहे, पण तू माझं स्मरण कर. आपल्याला आपलं कौतुक केलं की आनंद होतो की नाही? मग त्यालाही तसंच आहे, वेगळं काहीच नाहीये त्याच्याकडे. त्यालाही वाटतंच की आपलंही कौतुक करावं, स्मरण करावं. आणि म्हणून तो आशीर्वचनाचा हात आहे. आणि आपल्याला घडवण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी किंवा त्या शाश्वत स्वरूपाचं ज्ञान देण्यासाठी तर त्याने या विश्वाचा सारा पसारा मांडलेला आहे. मग समर्थ ज्यावेळी गणेश स्तवन करतात ना, त्यावेळी समर्थ म्हणतात, ऐसा गणेश मंगळ मूर्ती म्या स्तविला यथामती, वांछा धरून चित्ती परमार्थाची. आता समर्थ असं मागतायत की मला परमार्थाची इच्छा दे. आपण काय मागायचं? गणपती जवळ तो देणारच आहे, जो जे वांछिल तो ते लाभो, मिळणारच आहे आपल्याला. पण आपण काय मागायचं? मग समर्थ असं मागतायत, आपण गणपतीकडे काय मागायचं? मग आपले सद्गुरु समर्थ जे काही मागतायत ना, त्या रामदासांचे दास होऊन, दीनदासांचे दास होऊन आपण हेच मागूया. कोट्यानुकोटी जन्म घेईन, करीन तुझे पाद सेवन, अवतार लीला मुखाने गाईन, ऐसे मज देई सर्वथा, जय जय रघुवीर समर्थ. उपासना. आता गणपतीच्या हातामध्ये परशु आहे. परशु हे अस्त्र एका हातामध्ये, परशु आहे एका हातामध्ये, अंकुश आहे. काही वेळेला गणपतीच्या हातामध्ये कमळही दिसतं. तर हा परशु आहे, अस्त्र आहे. हे आपण शब्दांचं शस्त्र बनवतो, शब्दांचं शस्त्र न बनवता शब्दांचं शास्त्र बनवता आलं पाहिजे. शब्द काय आहे? शब्द हे बीज आहे, पण शब्द हे ओंकाराचंच रूप आहे ना. तर धीटपणा सुद्धा पाहिजे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये. विरमिरपणा नाही चालणार. जिथे आवश्यक आहे तिथे धीटपणा सुद्धा हवाच. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, असा छोटा बाळ जेव्हा धीटपणे सांगतो ना, तेव्हाच तो पुढे लोकमान्य होतो आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य जन्म घेते. त्यामुळे हा परशु आपल्याला हे सांगतोय. अंकुश आहे त्याच्या हातात. दुसरा अंकुश म्हणजे काय? तर संयम. संयम पाहिजे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये. आपल्याला हल्ली संयमच नसतो, इन्स्टंट सगळं पाहिजे असतं किंवा एकदम बोलता बोलता आपण हायपर होतो. थोडासा संयम. इंद्रियांवर काबू ठेवण्यासाठी गणेश स्तवन करावं आणि गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच तो संयम देतो. काही वेळा गणपतीच्या हातामध्ये कमळ असतं, फुल येते. फुलाचा गुणधर्म काय? तर फुलण्याचा. तसं गणपती सांगतो की तू फुल, मी तुला सर्व दिलेलं आहे, तू चहू बाजूनी जीवनाचा आनंद घे आणि तू फुल. फुलांमध्ये बघा अशी कुबट आपल्यासारखी अशी ना स्पर्धा नसते, निकोप वाढतात ते. चमेलीचा गजरा मायला म्हणून सदा फुली फुलायची राहत नाही ना. आणि आपण मात्र आपण स्पर्धा करतो. स्पर्धा करावी तर ती आपली आपल्याशीच. आपण कुठे आहोत? स्वतःलाच डेव्हलप करत जायचं आणि बघायचं आणि याच्यासाठी रोज आत्मपरीक्षण करायचं. असंही ते फूल सांगताय आपल्याला की रोज रात्री आत्मपरीक्षण. मी कुठे चुकलो का? माझं काय चुकलं? मला कुठे प्रगती करायची? आणि असं करता करता प्रत्येक जीवनाचा आस्वाद घेताना त्या गणेशाला आठवायचंय आपण. खाता जलिता सुखी होता, चालता बोलता धंदा करता, उत्कट भाग्यश्री भोगता, नाम विसरोची नाही. त्याला विसरायचं नाही, प्रत्येक क्षणी त्याला आठवायचं आहे. हेच तो आपल्याला निरनिराळ्या याच्यातनं संदेश देतो. मोदक आहे त्याच्या हातात. मोद म्हणजे आनंद. आनंद रूपी अशी ती देवता आहे.
आणि मग खरा आनंद जो काही आहे ना, स्वस्वरूपाचा आनंद, तो तू मिळव. माझं स्मरण कर, माझी भक्ती कर, माझं नाम घे आणि त्या स्वस्वरूपाकडे तुझा प्रसाद म्हणजे प्रवास होऊ दे, असंच तो सांगतोय. आणि उजवा हात आहे त्याचा आशीर्वचनाचा. आपण रांगोळी काढताना लिहितो श्री गजानन प्रसन्न, श्रीराम म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतो, श्री शंकर म्हणतो. काय आहे हे श्री? तर यश, कीर्ती, प्रताप, महिमा, चैतन्य, आनंद. आणि आपल्यालाच पुढे काहीतरी आदर्श राहावा म्हणून त्या ब्रह्मचैतन्याने असे रामकृष्णांचे अवतार घेतले. काय आहे हे श्री? तर यश, संपत्ती, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान. ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत आणि अनेक आपल्याला गुरु भेटतात. त्यांच्याकडनं ज्ञान घेत 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 आपण खरं ज्ञान म्हणजे एकच, की भगवंत एकच शाश्वत सत्य आहे हे ज्ञान, आणि या ज्ञानाकडे आपला प्रवास व्हायला पाहिजे असं त्याला वाटतं. आणि म्हणूनच तो, आणि मी तुला सगळं देणार आहे, तो सांगतोच आहे, यश, कीर्ती, प्रताप, महिमा सगळं मी तुला देणार आहे, पण तू माझं स्मरण कर. आपल्याला आपलं कौतुक केलं की आनंद होतो की नाही? मग त्यालाही तसंच आहे, वेगळं काहीच नाहीये त्याच्याकडे. त्यालाही वाटतंच की आपलंही कौतुक करावं, स्मरण करावं. आणि म्हणून तो आशीर्वचनाचा हात आहे. आणि आपल्याला घडवण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी किंवा त्या शाश्वत स्वरूपाचं ज्ञान देण्यासाठी तर त्याने या विश्वाचा सारा पसारा मांडलेला आहे. मग समर्थ ज्यावेळी गणेश स्तवन करतात ना, त्यावेळी समर्थ म्हणतात, ऐसा गणेश मंगळ मूर्ती म्या स्तविला यथामती, वांछा धरून चित्ती परमार्थाची. आता समर्थ असं मागतायत की मला परमार्थाची इच्छा दे. आपण काय मागायचं? गणपती जो आहे तो देणारच आहे, जो जे वांछील तो ते लाभो, मिळणारच आहे आपल्याला. पण आपण काय मागायचं? मग समर्थ असं मागतायत, आपण गणपतीकडे काय मागायचं? मग आपले सद्गुरु समर्थ जे काही मागतायत ना, त्या रामदासांचे दास होऊन, दीनदासांचे दास होऊन आपणही हेच मागूया. कोट्यानुकोटी जन्म घेईन, करीन तुझे पाद सेवन, अवतार लीला मुखाने गाईन, ऐसे मज देई सर्वथा. जय जय रघुवीर समर्थ.